जर तुम्ही स्वप्न बघू शकता तर ते स्वप्न पूर्णही करू शकतात. असंच आपलं एक स्वप्न सत्यात आणलेलं आहे कुडाळच्या आनंद बांदिवडेकर सरांनी आणि चालू केलेली आहे आपली चिरंजी टाईल्सची फॅक्टरी. चिरंजी टाईल्सच्या या फॅक्टरीला झालेली आहे 4 वर्ष आणि 4 वर्षापासून कोकणातलेच काय तर महाराष्ट्रातली लोक त्यांच्याकडून या चिरंजी टाईल्स विकत घेतात. कोकणातील लोकांना चिऱ्यांचा दगड तर माहिती असेल, पण याच दगडाला जांबा दगड सुद्धा म्हणतात आणि हा जांबा दगड येतो तो देवगड तालुक्यातून. कारण की देवगड तालुक्यातील या जांबा दगडमध्ये असं हाय कंटेंट ऑफ आयरन, त्यामुळे हा जांबा दगड जास्त टणक असतो. जास्त टणक असल्या कारणाने हा जांबा दगड सरळ मशीन मध्ये टाकला जातो कटिंग करण्यासाठी. आणि बघितलं तुम्ही कटिंग करताना जेव्हा हा मशीन मध्ये दगड जातो त्यानंतर या दगडाला चांगली फिनिशिंग येते. फिनिशिंग आलेला हा दगड पुन्हा सेकंड प्रोसेस साठी जातो दुसऱ्या मशीन मध्ये. या मशीन मध्ये जांबा दगड गेल्यावरती तुम्हाला हव्या त्या साईज नुसार इथे टाइल्स कट केल्या जातात. या फॅक्टरी मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या इंचच्या टाइल्स मिळणार आहेत, म्हणजे 6 इंच बाय 12 इंच, 29 mm, 38 mm, 50 mm आणि 75 mm च्या टाइल्स तुम्हाला इथे मिळतील. मशीन मध्ये टाकलेला हा दगड बाहेर काढल्यावरती तुम्ही बघू शकता तिथे एका दगडापासून 4 टाइल्स बनून तयार झालेल्या आहेत. या जांबा दगडापासून बनवलेल्या या टाइल्स जाणार आहेत आता तिसऱ्या प्रोसेसला, जिथे या टाइल्सला फिनिशिंग आणि साईज नुसार कटिंग केलं जातं. या मशीन मध्ये या टाइल्स ठेवल्या गेलेल्या आहेत आणि बघितलं तुम्ही मशीनचं एवढं प्रेशर आहे की ज्यामध्ये टाइल्सला फिनिशिंग तर आलेलं आहे, जेवढी जास्त क्वांटिटी आहे ती जास्त क्वांटिटी कट झालेली आहे. कट होऊन जेवढ्या आपल्याला MM मध्ये हव्या असतील तेवढ्या MM च्या इथे आपल्या टाइल्स रेडी झालेले आहेत. तर इथे तयार झालेले आहेत या जांभ्या दगडापासून भन्नाट अशा टाइल्स. बघितलात तुम्ही टाइल्स बनवण्याची प्रोसेस किती जबरदस्त आहे. ती टाइल्स बनवल्यानंतर 2 दिवस टाइल्स सुकवण्यासाठी जातात आणि त्यानंतर इथे टाइल्सची पॅकिंग केली जाते. कोकणात लोकांनी तर चिऱ्यांचा दगड बघितलाय, पण चिऱ्यांपासून टाइल्स बघितलेली का? नाही ना. पण हे बांदिवडेकर सर आहेत, ते इंजिनियर आहेत आणि त्यांनीच या मशीनी बनवलेल्या आहेत, ज्यामध्ये एखादा चिऱ्याचा दगड टाकला की टाइल्स बनून बाहेर निघतात. चिऱ्यांच्या दगडापासून घरात किती थंडावा येतो, त्यामुळे लोक घरातल्या इंटिरियर साठी तसंच घराला लावण्यासाठी आणि गार्डन साठी एवढा जबरदस्त असं चिऱ्याच्या टाइल्स वापरतात. एवढी जबरदस्त टाइल्सची प्रोसेस बघून जर तुम्हाला टाइल्स आवडल्या असतील तर व्हिडिओ मध्ये दिलेल्या नंबरवरती कॉल करून आत्ताच या टाइल्स ऑर्डर करा. ही 19 mm ची आहे. त्याची साईज येते 7 इंच बाय 12 इंच. इंटिरियरला डिझायनर वॉल म्हणा, एक्सटिरियरला जी फ्रंट एलिव्हेशन येतं त्याला हायलाइट करण्यासाठी या यूज होते. 7 इंच बाय 12 इंच. जाडी जी आहे याची 1.5 इंच आहे. ह्या ज्या आहेत त्या पेवर ब्लॉक म्हणा किंवा समोरच्या अंगणात फ्लोरिंगसाठी वगैरे त्याच्यासाठी या यूज केल्या जातात. तर आता गावच्या जे चिऱ्यांच्या घराची जर तुम्हाला आठवण येत असेल आणि तुम्हाला तुमचं घर तसं हवं असेल तर नक्की वैभव टाइल्स यांना कॉल करा, जे आहे आपल्या कोकणामध्ये कुडाळात, आणि नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करून आपल्या घरासाठी टाइल्स नक्कीच इथून मागवा. जर तुम्ही स्वप्न बघू शकता तर ते स्वप्न पूर्णही करू शकतात. असंच आपलं एक स्वप्न सत्यात आणलेलं आहे कुडाळच्या आनंद बांदिवडेकर सरांनी आणि चालू केलेली आहे आपली चिरंजी टाईल्सची फॅक्टरी. चिरंजी टाईल्सच्या या फॅक्टरीला झालेली आहे 4 वर्ष आणि 4 वर्षापासून कोकणातलेच काय तर महाराष्ट्रातली लोक त्यांच्याकडून या चिरंजी टाईल्स विकत घेतात. कोकणातील लोकांना चिऱ्यांचा दगड तर माहिती असेल, पण याच दगडाला जांबा दगड सुद्धा म्हणतात आणि हा जांबा दगड येतो तो देवगड तालुक्यातून. कारण की देवगड तालुक्यातील या जांबा दगडमध्ये असं हाय कंटेंट ऑफ आयरन, त्यामुळे हा जांबा दगड जास्त टणक असतो. जास्त टणक असल्या कारणाने हा जांबा दगड सरळ मशीन मध्ये टाकला जातो कटिंग करण्यासाठी. आणि बघितलं तुम्ही कटिंग करताना जेव्हा हा मशीन मध्ये दगड जातो त्यानंतर या दगडाला चांगली फिनिशिंग येते. फिनिशिंग आलेला हा दगड पुन्हा सेकंड प्रोसेस साठी जातो दुसऱ्या मशीन मध्ये. या मशीन मध्ये जांबा दगड गेल्यावरती तुम्हाला हव्या त्या साईज नुसार इथे टाइल्स कट केल्या जातात. या फॅक्टरी मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या इंचच्या टाइल्स मिळणार आहेत, म्हणजे 6 इंच बाय 12 इंच, 29 mm, 38 mm, 50 mm आणि 75 mm च्या टाइल्स तुम्हाला इथे मिळतील. मशीन मध्ये टाकलेला हा दगड बाहेर काढल्यावरती तुम्ही बघू शकता तिथे एका दगडापासून 4 टाइल्स बनून तयार झालेल्या आहेत. या जांबा दगडापासून बनवलेल्या या टाइल्स जाणार आहेत आता तिसऱ्या प्रोसेसला, जिथे या टाइल्सला फिनिशिंग आणि साईज नुसार कटिंग केलं जातं. या मशीन मध्ये या टाइल्स ठेवल्या गेलेल्या आहेत आणि बघितलं तुम्ही मशीनचं एवढं प्रेशर आहे की ज्यामध्ये टाइल्सला फिनिशिंग तर आलेलं आहे, जेवढी जास्त क्वांटिटी आहे ती जास्त क्वांटिटी कट झालेली आहे. कट होऊन जेवढ्या आपल्याला MM मध्ये हव्या असतील तेवढ्या MM च्या इथे आपल्या टाइल्स रेडी झालेले आहेत. तर इथे तयार झालेले आहेत या जांभ्या दगडापासून भन्नाट अशा टाइल्स. बघितलात तुम्ही टाइल्स बनवण्याची प्रोसेस किती जबरदस्त आहे. ती टाइल्स बनवल्यानंतर 2 दिवस टाइल्स सुकवण्यासाठी जातात आणि त्यानंतर इथे टाइल्सची पॅकिंग केली जाते. कोकणात लोकांनी तर चिऱ्यांचा दगड बघितलाय, पण चिऱ्यांपासून टाइल्स बघितलेली का? नाही ना. पण हे बांदिवडेकर सर आहेत, ते इंजिनियर आहेत आणि त्यांनीच या मशीनी बनवलेल्या आहेत, ज्यामध्ये एखादा
एखादा चिऱ्याचा दगड टाकला की टाइल्स बनून बाहेर निघतात. चिऱ्यांच्या दगडापासून घरात किती थंडावा येतो, त्यामुळे लोक घरातल्या इंटिरियर साठी तसंच घराला लावण्यासाठी आणि गार्डन साठी एवढा जबरदस्त असं चिऱ्याच्या टाइल्स वापरतात. एवढी जबरदस्त टाइल्सची प्रोसेस बघून जर तुम्हाला हे टाइल्स आवडले असतील तर व्हिडिओमध्ये दिलेल्या नंबरवरती कॉल करून आत्ताच या टाइल्स ऑर्डर करा. ही 19 mm ची आहे. त्याची साईज येते 7 इंच बाय 12 इंच. इंटिरियरला डिझायनर वॉल म्हणा, एक्सटिरियरला जी फ्रंट एलिव्हेशन येतं त्याला हायलाईट करण्यासाठी या यूज होते. 7 इंच बाय 12 इंच. जाडी जी आहे याची 1.5 इंच आहे. ह्या ज्या आहेत त्या पेवर ब्लॉक म्हणा किंवा समोरच्या अंगणात फ्लोरिंगसाठी वगैरे त्याच्यासाठी या यूज केल्या जातात. तर आता गावच्या जे चिऱ्यांच्या घराची जर तुम्हाला आठवण येत असेल आणि तुम्हाला तुमचं घर तसं हवं असेल तर नक्की वैभव टाईल्स यांना कॉल करा, जे आहे आपल्या कोकणामध्ये कुडाळात, आणि नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करून आपल्या घरासाठी टाईल्स नक्कीच इथून मागवा.